नमस्कार मित्रांनो, मी दीपक पन्हाळे, MCA अप्रूव्ड टीचर आणि स्पीकर. गेली 26 वर्षे मी ॲक्युपंक्चर क्षेत्रात कार्यरत आहे. आज मी तुमच्यासमोर केवळ शिक्षक म्हणून नाही, तर ॲक्युपंक्चरच्या या परिवारातील एक सदस्य म्हणून उभा आहे. मित्रांनो, आपण अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करत आहोत. हजारो लोकांना वेदनामुक्त जीवन देत आहोत. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, आपल्या या कार्याची ताकद शासनापर्यंत, समाजापर्यंत आणि संपूर्ण देशापर्यंत पोहोचत आहे का? याच प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे ॲक्युकॉन 2026 नागपूर येथे होणारे राष्ट्रीय ॲक्युपंक्चर संमेलन. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल यांच्या मार्गदर्शनाखाली व आयुष्यमान ॲक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर त्रिदीप गुहा यांच्या नेतृत्वात हे भव्य राष्ट्रीय संमेलन नागपुरात संपन्न होणार आहे. हे फक्त एक कॉन्फरन्स नाही, हे आपल्या अस्तित्वाचे, आपल्या एकतेचे आणि आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. अशा वेळी जर महाराष्ट्र ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर्स मोठ्या संख्येने एकत्र आले तर शासनालाही आपल्या क्षेत्राची ताकद आणि व्याप्ती समजेल. मित्रांनो, एक काळ असा होता की अनेक ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर्स आपापल्या परीने काम करत होते. पण आज महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलमुळे आपल्या व्यवसायाला एक ओळख, एक व्यासपीठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सन्मान प्राप्त झाला आहे. खरं तर त्यांच्या योगदानाशिवाय काउन्सिलची ही भक्कम उभारणी आणि आजचा हा प्रवास इतका प्रभावीपणे घडू शकला नसता. या काउन्सिलची यशस्वी वाटचाल घडविण्यात ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर रुमी बेहरामजी सर आणि रजिस्ट्रार श्री नारायण नवले सर यांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या समर्पणामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे आज काउन्सिल सक्षमपणे कार्यरत आहे आणि हजारो प्रॅक्टिशनर्सना बळ देत आहे. आपल्या क्षेत्राला मिळालेला मान, समाजात निर्माण झालेली विश्वासार्हता आणि व्यावसायिक प्रतिष्ठा ही सहज मिळालेली नाही. त्यासाठी अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले आहेत. ज्या काउन्सिलने आपल्याला ओळख दिली, सन्मान दिला आणि अभिमानाने जगण्याची ताकद दिली, त्या काउन्सिलच्या या ऐतिहासिक उपक्रमात उपस्थित राहणं ही आपली जबाबदारी नाही का? हा कार्यक्रम फक्त आयोजकांचा नाही, फक्त परिषदांचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनरचा आहे. आपण जितक्या मोठ्या संख्येने नागपूरमध्ये एकत्र येऊ, तितक्याच ताकदीने ॲक्युपंक्चरचं भविष्य घडेल. म्हणूनच ॲक्युकॉन 2026 हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलच्या कार्याचा, आपल्या एकतेचा आणि ॲक्युपंक्चरच्या उज्ज्वल भविष्याचा उत्सव आहे. मित्रांनो, उद्या जेव्हा ॲक्युपंक्चरच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आठवला जाईल, तेव्हा एकच प्रश्न विचारला जाईल, त्या दिवशी तुम्ही कुठे होताच? सभागृहात उपस्थित राहून आपल्या क्षेत्राची ताकद वाढवणाऱ्यांमध्ये की फक्त दुरून पाहणाऱ्यांमध्ये? आज निर्णय फक्त एका कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याचा नाही, आज निर्णय आहे आपल्या व्यवसायाच्या भविष्यासाठी उभे राहण्याचा. चला नागपूरमध्ये इतिहास घडवूया. चला एकतेची ताकद दाखवूया. चला शासनाला आणि संपूर्ण देशाला सांगूया की ॲक्युपंक्चरचा आवाज आता थांबणार नाही, तो आणखी बुलंद होणार आहे. ॲक्युकॉन 2026 मध्ये तुमची उपस्थिती ही फक्त उपस्थिती नसेल, ती ॲक्युपंक्चरच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली तुमची स्वाक्षरी असेल. चला नागपूरला, चला इतिहास घडवूया. जय ॲक्युपंक्चर, जय हिंद. माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर, ओ कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला, कर फैसला, तुझे वक्त बदलना है. डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया. डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया.